मधुमेहाचे नेमके प्रकार कोणते आहेत, किती आहेत? एक आहे टाईप 1 चा मधुमेह, दुसरा आहे टाईप 2 चा मधुमेह आणि तिसरा जो मधुमेह आहे तो गरोदर स्त्रियांमध्ये होणारा मधुमेह। याचं मेन कारण रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याचं कारण जे आहे ते पॅनक्रियास ही जी ग्रंथी आहे त्यामध्ये होणारा इन्सुलिनचा स्त्राव। एखाद्या व्यक्तीमध्ये जर इन्सुलिनचा स्त्रावच होत नसेल, जर इन्सुलिन नसेलच, तर त्या व्यक्तीला टाईप 1 डायबिटीस किंवा मधुमेह झालेला आहे असं निदान होतं। उपचारादरम्यान इन्सुलिनची गरज कोणत्या रुग्णांना पडू शकते? इन्सुलिनची गरज ही मधुमेही रुग्णांना पडते। टाईप 1 चा जर बघितला मधुमेह, तर त्या टाईप 1 च्या रुग्णांमध्ये इन्सुलिनची मात्रा ही नसते किंवा इन्सुलिनचा स्त्राव होत नाही। मग अशा व्यक्तींना किंवा अशा बालकांना किंवा अशा टाईप 1 च्या मधुमेही रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन हे घ्यावं लागतं। पण टाईप 2 च्या प्रकारामध्ये ज्यामध्ये की औषध गोळ्या वापरल्या जातात, त्यामध्ये सुद्धा काही अंशी, काही वेळा, काही प्रसंगी त्या रुग्णांना सुद्धा इन्सुलिन हे घ्यावं लागतं। तर मधुमेही रुग्णांना टाईप 1 चा असेल तर आयुष्यभर घ्यावं लागेल, टाईप 2 चा जर असेल तर काही प्रसंगी, म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची असेल, टाईप 2 च्या मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 पेक्षा जास्त असेल, तर अशा वेळी हे डॉक्टर इन्सुलिन देतात आणि इन्सुलिनची मात्रा ही अशा रुग्णांना, मधुमेही रुग्णांना देण्याची गरज असते। आणि गरोदर स्त्रियांना मात्र गरोदरपणी इन्सुलिन शिवाय पर्याय नाही। नमस्कार प्रेक्षक हो, मी टीव्ही अँकर सीमंतिनी कल्याण आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे। आरोग्यम धनसंपदा। आजच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्य ही अशी संपदा आहे जी आपलं आरोग्य, जीवन सुदृढ बनवू शकते। आणि आजच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये इतक्या आजारांनी थैमान घातलेलं आहे, आपल्या शरीरामध्ये अनेक आजारांनी संक्रमण केलेलं आहे। त्यापैकीच एक म्हणजे मधुमेह। मधु 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 सर्वान्नम मधु असा आशय असणारा एक संस्कृत श्लोक आहे, ज्याचा अर्थ होतो सर्व अन्नामध्ये मधु अर्थात मधुरता आहे। आपण असंही म्हणू शकतो की सर्वच अन्न गोड आहे। म्हणूनच की काय, डायबिटीजला मराठी भाषेमध्ये मधुमेह म्हटलं जातं। तर प्रेक्षक हो, आजच्या मुलाखतीमध्ये देखील आपण मधुमेह या आजाराविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत। यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे लातूर येथील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर अभिजित गोविंद मुगळीकर यांना। डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टरांविषयी ओळख करून देताना, परिचय करून देताना अगदी थोडक्यामध्ये मी त्यांचा परिचय करून देते। श्री समर्थ डायबिटीज अँड डेंटल केअर सेंटर लातूर येथे गेल्या 20 वर्षांपासून डॉक्टर रुग्णांना रुग्णसेवा देत आहेत। MIMSR या लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी या डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत आणि प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून MDचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते चेन्नई येथील पद्मश्री डॉक्टर V मोहन यांच्या क्लिनिकमधून त्यांनी मधुमेहाची फेलोशिप पूर्ण केलेली आहे। यासोबतच रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज या संस्थेमार्फत छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक या शहरांमधून मधुमेहाच्या उपचारासंदर्भात त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत। PHFI यातर्फे CCEBDM या सर्टिफिकेट कोर्सचे ते नॅशनल फॅकल्टी आहेत। रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन यांच्यातर्फे सर्व शाळांमध्ये जाऊन बालकांमधील लठ्ठपणा याविषयी अनेक व्याख्यानं आजपर्यंत त्यांनी दिलेली आहेत। प्रेक्षक हो, असे अनुभवी आणि मधुमेहींना मधुस्नेही बनवण्याचं उद्दिष्ट बाळगणारे अनुभवी डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मधुमेह उपचारासंदर्भात इन्सुलिन याविषयीचे समज, गैरसमज याविषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून करून घेऊयात। डॉक्टर, आजच्या मुलाखतीमध्ये इन्सुलिनचा जो वापर आहे त्याबद्दल रुग्णांमध्ये अनेक समज, गैरसमज आहे, तर ते दूर करण्यासाठी आज आपण आजच्या मुलाखतीमधून उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या कार्याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचवाल? नमस्कार, मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट। मागील 15 ते 20 वर्षापासून मी जेव्हा रुग्णसेवा देतोय त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की केवळ रुग्णांना ट्रीटमेंट देऊन चालत नाही, तर रुग्णांना जनजागृती करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। खरं, इन्सुलिनचंच तुम्ही उदाहरण दिलं आणि तुम्हीच म्हणालात की याबद्दल बरेचसे गैरसमज आहे, पण हे गैरसमज दूर करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि त्यामुळेच मागील 20 वर्षापासून मी केवळ रुग्णसेवाच करत नाही, तर बरेचसे जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा घेतो। आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं मेन रिझनच आहे, मूळ कारणच आहे की आपण इन्सुलिन बद्दलचे समज आणि गैरसमज हे दूर करून
शास्त्रोक्त माहिती इन्सुलिन बद्दल घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं की एखादी व्यक्ती इन्सुलिन घेण्यास पहिल्यांदा तयार होत नाही, हो. पण तयार झाल्यानंतर सुद्धा हं. त्या व्यक्तीने गैरसमज दूर करून हं. जर शास्त्रोक्त माहिती घेतली हं. तर नक्कीच हे इन्सुलिन हे खूप एन्हान्सर सारखं काम करू शकतं. नक्कीच. मधुमेहाच्या उपचारासंदर्भात असं म्हटलं जातं की इन्सुलिन हे क्रांतिकारक औषध मधुमेहींसाठी आहे आणि त्याबद्दलचे समज गैरसमज आज आपण दूर करत आहात. तर प्रेक्षकांना पहिलाच प्रश्न आपण सांगूयात, त्याचं उत्तर द्या डॉक्टर, की मधुमेह म्हणजे नेमकं काय? आपण ज्यावेळेस रोग म्हणतो हं. त्या रोगामध्ये साधारणपणे 2 प्रकारचे रोग असतात. हं. एक आहे कम्युनिकेबल डिसीज हं. आणि दुसरा आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज. याचाच अर्थ काही रोग हे संसर्गजन्य असतात, काही रोग हे असंसर्गजन्य असतात. अगदी. मधुमेह हा असंसर्गजन्य रोगामध्ये, हं. पण त्याचा प्रसार जो होत आहे तो संसर्गजन्य रोगासारखा होत आहे. बर. आता मधुमेह एखाद्या व्यक्तीला झाले आहे किंवा नाही हं. हे कसं ओळखायचं? हं. पण त्यासाठी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणं हे खूप गरजेचं आहे. जर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं आणि एखाद्या व्यक्तीचं उपाशीपोटी 126 पेक्षा जास्त किंवा जेवण केल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर साधारण 200 पेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच ती व्यक्ती ही मधुमेह ही असू शकते. बर. पण त्यामध्येच हं. काही व्यक्ती ह्या मधुमेहाच्या पूर्वस्थितीत सुद्धा असतात. हं. तर वेगळे प्रकार आहेत मधुमेहाचे. हं. पण पहिल्यांदा जर तुम्हाला निदान करायचं असेल हं. तर उपाशीपोटी आणि जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं आणि त्यानंतरच निदान करणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी. आपण माहिती देत असताना म्हणालात डॉक्टर की मधुमेहाचे प्रकार आहेत. तर काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की मधुमेहाचे नेमके प्रकार कोणते आहेत, किती आहेत? ज्याप्रमाणे आपण मधुमेहाचं निदान केलं हं. रक्तातली साखरेचं प्रमाण तपासून, तर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं आणि त्यानंतर जर कळालं की एखाद्या व्यक्तीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण जास्त आहे, त्याला मधुमेह आहे, तर मधुमेह कुठल्या प्रकारचा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बर. त्याचं कारण असं आहे की मधुमेहाच्या प्रकारानंतरच त्याचं निदान झाल्यानंतरच त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचा औषधोपचार हा ठरला जातो. हं. काही मधुमेह रुग्ण हे टाईप 1 मध्ये गणले जातात, बर. काही मधुमेह रुग्ण हे टाईप 2 मध्ये गणले जातात हं. आणि काही गरोदर स्त्रियांना सुद्धा मधुमेह होतो. अगदी. तर अशा प्रकारे साधारण 2 ते 3 प्रकार आहेत हं. जे मधुमेहाचे म्हटले जातात. हं. एक आहे टाईप 1 चा मधुमेह, हं. दुसरा आहे टाईप 2 चा मधुमेह आणि तिसरा जो मधुमेह आहे तो गरोदर स्त्रियांमध्ये होणारा मधुमेह. अजून एक मधुमेह आहे, बऱ्याचशा वेळेस औषधोपचार केल्यामुळे किंवा औषधांचा वापर केल्यामुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं, त्याला आम्ही सेकंडरी डायबिटीस असं म्हणतो. तर असे साधारणपणे 3 ते 4 प्रकार मधुमेहाचे आहेत. डॉक्टर, लातूर शहरामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपण मधुमेहाचा उपचार करत आहात, अनेक रुग्णांना रुग्णसेवा देत आहात. तर काय सांगाल की मधुमेहाचा उपचार नेमका कसा केला जातो बरं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मधुमेहाचे साधारणपणे 2 मुख्य प्रकार, हं. एक आहे टाईप 1 आणि दुसरा आहे टाईप 2. हं. टाईप 1 चा जर प्रकार पाहिला तुम्ही हं. तर तो बालकांमध्ये आढळला जातो हं. आणि टाईप 2 चा प्रकार हा साधारणपणे वयस्क लोकांमध्ये आढळला हं. जातो. याचं मेन कारण, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढण्याचं कारण जे आहे हं. ते पॅनक्रियास ही जी ग्रंथी आहे हा, हा. त्यामध्ये होणारा इन्सुलिनचा स्त्राव. बर. एखाद्या व्यक्तीमध्ये जर इन्सुलिनचा स्त्रावच होत नसेल, हं, हं. जर इन्सुलिन नसेलच, हं. तर त्या व्यक्तीला टाईप 1 डायबिटीस किंवा मधुमेह झालेला आहे असं निदान होतं. अच्छा. पण एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिनचा स्त्राव आहे हं. पण ते व्यवस्थितरित्या कार्य करत नसेल, हं. साधारणपणे स्थूल व्यक्ती हं. किंवा वयस्क व्यक्ती, हं. तर तशा व्यक्तींना टाईप 2 चा मधुमेह झालेला आहे असं आपण म्हणतो. बर. आणि या दोन्ही प्रकारामध्ये हं. औषध गोळ्या किंवा इन्सुलिन याचा वापर केला जातो आणि त्या पद्धतीनेच त्याची ट्रीटमेंट केली जाते. पण हे ट्रीटमेंट करताना सुद्धा हं. त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती असणं हं. त्या रुग्णाला हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. आपला आजचा टॉपिकही इन्सुलिनचा आहे आणि त्याचे वापर जे करतात हल्ली रुग्ण, तर वापर करत असताना अनेक समज गैरसमज असतात त्यांच्यामध्ये. तर काय सांगाल, उपचारादरम्यान इन्सुलिनची गरज कोणत्या रुग्णांना पडू शकते? इन्सुलिनची गरज ही मधुमेह रुग्णांना पडतेच. बर. टाईप 1 चा जर बघितला मधुमेह, हं. तर त्या टाईप 1 च्या रुग्णांमध्ये इन्सुलिनची मात्रा ही नसते बर. किंवा इन्सुलिनचा स्त्राव होत नाही. हं. मग अशा व्यक्तींना किंवा अशा बालकांना किंवा अशा टाईप 1 च्या मधुमेह रुग्णांना हं. आयुष्यभर इन्सुलिन हे घ्यावं लागतं. बर. पण टाईप 2 च्या प्रकारामध्ये ज्यामध्ये की औषध गोळ्या वापरल्या जातात, हं. त्यामध्ये सुद्धा काही अंशी, हं. काही वेळा, काही प्रसंगी त्या रुग्णांना सुद्धा इन्सुलिन हे घ्यावं लागतं. बर. आणि गरोदर स्त्रियांना मात्र गरोदरपणी हं. इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही जर बघितलं हं. तर मधुमेह रुग्णांना टाईप 1 चा असेल तर आयुष्यभर घ्यावा लागेल, हं. टाईप 2 चा जर असेल तर हं. काही प्रसंगी, म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची असेल किंवा त्याला एखादी जखम झाली असेल हं. किंवा सुरुवातीलाच टाईप 2 च्या मधुमेह रुग्णांमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 पेक्षा जास्त असेल, तर अच्छा. अशा वेळी हं. हे डॉक्टर इन्सुलिन देतात हं. आणि इन्सुलिनची मात्रा ही अशा रुग्णांना, मधुमेह रुग्णांना देण्याची गरज असते. अगदीच. म्हणजे इन्सुलिनचा वापर हा तज्ञ डॉक्टरांच्या
उपचारादरम्यान म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचवल्यानंतर आपण त्याचा वापर करायला हवा, ही गोष्ट रुग्णांनी लक्षात घ्यायला हवी, नाही का? बरोबर. अगदीच. डॉक्टर, एक प्रश्न मनात येतो की इन्सुलिनचा वापर नेहमी करता करावा लागतो का मग? इन्सुलिनचा बऱ्याच वेळेस रुग्ण हे इन्सुलिन घेण्यास तयार होत नाहीत. हं. याचं कारणच ते आहे की याबद्दल हा एक गैरसमज आहे की इन्सुलिन एकदा लागलं की हं. तुम्हाला आयुष्यभर घ्यावं लागतं. बर. पण मी जसं सांगितलं, हं. आपल्याकडे मधुमेहाचे 2 प्रकार आहेत, हो. एक टाईप 1 आणि टाईप 2. हो. टाईप 1च्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावंच लागतं, अच्छा. त्यांना दुसरा पर्याय नाही. हा. पण टाईप 2च्या व्यक्तींमध्ये हं, हं, काही प्रसंगी म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची असेल हं. किंवा एखादी जखम झाली असेल जी हं. जुळून येत नसेल हं, हं. किंवा त्या व्यक्तीला दुसरे रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप वाढलेलं असेल, हं. तर अशा वेळेस त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून इन्सुलिन द्यावं लागतं. हं. पण अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे बंद होत सुद्धा होतं. बरं. उदाहरणच द्यायचं तर गरोदर स्त्रियांमधला मधुमेह. हं. गरोदर स्त्रियांमध्ये ज्यावेळेस स्त्री गरोदर असते हं. त्यावेळी 9 महिन्यांसाठी इन्सुलिन दिलं जातं, हं, हं. पण नंतर ते इन्सुलिन बंद सुद्धा केलं जातं. बर. पण हा फार मोठा गैरसमज आहे हं. की इन्सुलिन एकदा दिल्यानंतर ते आयुष्यभर घ्यावं लागतं. हं. पण हे तितकंच सत्य आहे की टाईप 1चा जर पेशंट असेल हं. तर त्याला मात्र आयुष्यभर इन्सुलिन हे घ्यावंच लागतं. अच्छा. खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देत आहात डॉक्टर. पण बऱ्याच रुग्णांना इन्सुलिन सुरू झाल्यानंतर ते कशा पद्धतीने घ्यायचं याबद्दल पण खूप गैरसमज आहेत. तर काय सांगाल की इन्सुलिन घेताना रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी? इन्सुलिन तुमचे ज्यावेळेस डॉक्टर प्रिस्क्राईब करतील हा. त्यावेळेस ते काही इन्सुलिन तुम्हाला देतील. इन्सुलिनचे वेगळे वेगळे प्रकार असतात. रुग्णांनी हे प्रकार जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला दिले गेलेलं इन्सुलिन हे शॉर्ट ऍक्टिंग आहे, लॉंग ऍक्टिंग आहे, हे गढूळ आहे का हे क्लिअर सोल्युशन आहे, हा सगळी शास्त्रोक्त माहिती ही रुग्णांनी माहिती पाहिजे. बर. दुसरी गोष्ट, इन्सुलिन घ्यायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. बर. त्यावेळेस सुद्धा हं. इन्सुलिन घेण्याची पद्धत तुम्हाला डॉक्टरांनी जी शिकवली आहे ती आत्मसात करून घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा. उदाहरणच सांगायचं तर सांगतो मी, इन्सुलिन घ्यायच्या जागा ह्या फिक्स असतात. हा. इन्सुलिन हे पोटावर हं. किंवा मांडीत किंवा जर दुसरे देत असतील तर दंडावर घेणं गरजेचं आहे. अच्छा. पण ते सुद्धा घेतानाची टेक्निक हं, ही तुम्हाला डायबेटिक एज्युकेटर किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनंच घेतलं तर व्यवस्थित होईल. हं, हं, हं. दुसरी गोष्ट, हं. तुम्ही घेतलेले इन्सुलिन हं. हे स्टोअर कसं करतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अच्छा. तर याला लागणारं टेम्परेचर हे साधारणपणे 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड लागतं. बर. त्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. हं. ऑफकोर्स घेताना हे थंड नसावं कारण ते पेनफुल असतं, पण घ्यायच्या आधी हं. टेम्परेचर हे तेवढं मेंटेन करणं स्टोरेजसाठी हे खूप महत्वाचं आहे. हं, हं, हं. तिसरी गोष्ट खूप महत्वाची, हं. जेव्हा तुम्हाला सिरिंज दिली जाते हं. डॉक्टरांकडून हं. त्यावेळेस ती सिरिंज 40 युनिटची आहे का 100 युनिटची आहे हे सुद्धा चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. बर. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, डॉक्टर प्रिस्क्राईब करतात पण तुम्ही घेतलेलं इन्सुलिन हे हं. व्यवस्थितरित्या घेतात का नाही हं. हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. अगदी. आणि जर व्यवस्थितरित्या घेतलं गेलं नाही, हं, हं. ती टेक्निक व्यवस्थितरित्या वापरली गेली नाही, हं. इन्सुलिन वापरून सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित येऊ शकत नाही. बरं. म्हणून हं. इन्सुलिन घेताना बऱ्याचशा काळजी ह्या रुग्णांनी घेतल्या पाहिजेत. हं, हं. याचबरोबर इन्सुलिनच्या वेळा, जेवणाच्या वेळा या सुद्धा पाळणं खूप गरजेचं आहे. हं, हं. कारण इन्सुलिन, औषध गोळ्या यामध्ये जर कंपॅरिझन केलं हं. तर असं लक्षात येतं की इन्सुलिनमुळे रक्तशर्करा ही कमी होते बर. आणि खूप जलदरित्या कमी होते. हं. त्यामुळे हायपोग्लायसिमिया किंवा रक्तशर्करा कमी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. हं. जर तुम्ही मिसमॅच केलं नाही, हं. म्हणजेच हं. जेवणाच्या वेळा, इन्सुलिनच्या वेळा या पाळल्या हं. तर हे होत नाही. बर. म्हणून जेवणाच्या वेळा आणि इन्सुलिनच्या वेळा हे सुद्धा पाळणं खूप गरजेचं आहे. अच्छा. अशा एक ना अनेक काळजी घेणं इन्सुलिनच्या रुग्णांनी म्हणजे इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी हं. हे पाळणं खूप गरजेचं आहे. हं. म्हणूनच मी म्हणतो की नुसतंच इन्सुलिन प्रिस्क्राईब करून किंवा नुसतं इन्सुलिन देऊन हं. हे चालत नाही. हं. तर इन्सुलिन बद्दलचे गैरसमज, हं. इन्सुलिनच्या टेक्निक्स हं. या सुद्धा इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनी आत्मसात करून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आपण जेव्हा रुग्णांना इन्सुलिन घेण्यासाठी प्रिस्क्राईब करता तेव्हा इन्सुलिन घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की इन्सुलिन घेण्याच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत? मी जसं सांगितलं की कुठल्याही रुग्णाला इन्सुलिन प्रिस्क्राईब केल्यानंतर पहिलं येतं ते डिनायल, म्हणजे तो ऍक्सेप्ट करत नाही. हं, हं. पण जेव्हा त्याला सांगितलं जातं की इन्सुलिन घेण्याच्या पद्धती खूप सोप्या आहेत, हं. त्यावेळेस ऍक्सेप्टन्स हा वाढतो. बर. म्हणून आज सुद्धा आपण बघूया हं, हं. की इन्सुलिन कशा पद्धतीने घेतलं जातं. हो. इन्सुलिन घेतलं जातं इंजेक्शनद्वारे. अगदी. इन्सुलिनची आतापर्यंत गोळी नाही, हा. पण काही महिन्यातच हं, हं. इन्सुलिन हे इनहेलरद्वारे सुद्धा पेनलेस किंवा ओ. पेन फ्री इन्सुलिन हे येतील वा. बाजारामध्ये. हं, हं. पण सद्य परिस्थितीमध्ये हं. इन्सुलिनला इंजेक्शन शिवाय पर्याय नाही. बर. पण इंजेक्शन म्हणल्यानंतर तुम्हाला जी भीती वाटते हा, हा. ती जर भीती दूर करायची असेल हं. तर तुम्ही जर इन्सुलिनची सिरिंज बघितली आणि निडल बघितली हं. तर ती इतकी छोटी आहे हं, हं. की त्याला घाबरण्याची गरज नाही, अगदी. ते वेदनादायी नाही. हं, हं. दुसरी गोष्ट, याला वापरण्यात येणारं सिरिंज आणि निडल हं. ही एक पद्धत आहे बर. ज्याप्रमाणे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. हं, हं. दुसरी एक पद्धत ज्यामध्ये तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता
जे आहेत इन्सुलिनचे पेन्स, हे इन्सुलिनचे पेन्स आणि इन्सुलिनचे सिरिंज यामध्ये फरक एवढाच आहे. इन्सुलिनच्या पेनमध्ये ऑलरेडी इन्सुलिन हे भरलेलं असतं अच्छा. आणि त्यालाच लावलेली सुई सुद्धा असते. त्यामुळे घेण्यासाठी हे सोपं जातं. फक्त तुम्हाला डायल करावं लागतं आणि त्या पद्धतीने तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. मला वाटतं त्यामध्ये किती ml घ्यायचं आहे ती पण नोंद केलेली असते. त्याच्यामुळे डॉक्टरांनी जेवढं ml आपल्याला प्रिस्क्राईब केलेलं आहे त्यानुसार रुग्ण त्यांच्या आजाराला तितक्या mlचं इन्सुलिन ते घेऊ शकतात, नाही का? एक्झॅक्टली. बरोबर जेवढं पाहिजे तेवढेच युनिट्स हे इन्सुलिन या पेनद्वारे घेतले जाऊ शकतात. सिरिंज आणि इन्सुलिन बरोबरच इन्सुलिन पंप ही एक तिसरी पद्धती आहे ज्याद्वारे सुद्धा इन्सुलिन हे घेतलं जाऊ शकतं. फक्त इन्सुलिन पंपचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे अफोर्डेबिलिटी. पेशंट अफोर्ड करू शकत नाही. बरेचसे पेशंट्स हे अफोर्ड करू शकत नाहीत. त्याचं कारणच आहे त्याची किंमत ही लाखमध्ये आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट जर बघितली तर दर महिन्याला साधारणपणे 5,000 ते 6,000 रुपये द्यावे लागतात. बऱ्याचशा रुग्णांना हे परवडत नाही. त्यामुळे इन्सुलिन पंप हा वापरला जात नाही किंवा कमी प्रमाणात वापरला जातो. पण इन्सुलिन पेन किंवा सिरिंज आणि निडल्सनी तुम्ही व्यवस्थितरित्या पेन फ्री किंवा वेदनादायी नसताना सुद्धा घेऊ शकता. वा, म्हणजे हे सगळ्याच रुग्णांना परवडणारं पण आहे आणि उपयुक्त आणि सहजरित्या ते वापरूही शकतात. बरोबर. नक्कीच. मधुमेहाचा आजार असा आहे ना डॉक्टर, की या आजाराचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर होत असतात. म्हणूनच पुन्हा पुन्हा असा प्रश्न मनात येतो की औषध गोळ्या की इन्सुलिन, कोणती पद्धत, कोणत्या उपचार आपल्या शरीरासाठी उपयुक्त आणि चांगला आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस इन्सुलिन प्रिस्क्राईब करतो रुग्णांना त्यावेळेस रुग्ण हे डिनाय करतात, रुग्ण हे घेत नाही. त्याचं कारण असं म्हणतात की इन्सुलिनचे दुष्परिणाम आहे. पण मी असं सांगेन इन्सुलिनचा शोध हा साधारणपणे 1920 ते 21 साली लागला, ज्याची की शताब्दी आपण नुकतीच साजरी केली. आणि जर तुम्ही औषध गोळ्या म्हणालात तर त्याचा जन्म, औषध गोळ्यांचा जन्म हा साधारणपणे 1950 ते 1960 मध्ये झालेला. म्हणजे डॉक्टरांचा एक्सपिरियन्स हा इन्सुलिनशी चांगला आहे. दुसरी गोष्ट, इन्सुलिनचे दुष्परिणाम नसतात. इन्सुलिनमुळे उलट रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित होऊन होणारे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. त्यामुळे औषध गोळ्या आणि इन्सुलिन या दोन्हीत जर कंपॅरिझन केलं तर दोन्हीची तत्परता किंवा दोन्हीची उपयुक्तता तेवढीच आहे. फक्त वेळोवेळी तुमचे डॉक्टर ठरवतील की तुम्हाला लागणारी गोष्ट ही इन्सुलिन चांगली आहे काय औषध गोळ्या. मी जसं सांगितलं की टाईप 2च्या बऱ्याचशा रुग्णांना इन्सुलिन घ्यावं लागतं. बऱ्याच वेळेस टाईप 2च्या मधुमेही रुग्णांमध्ये दुष्परिणाम आढळून येतात आणि हे दुष्परिणाम जर टाळायचे असतील किंवा त्या दुष्परिणामामुळे औषध गोळ्यामुळे अजून दुष्परिणाम होऊ नये असं जर वाटत असेल त्यावेळेस सुद्धा तुमचे डॉक्टर्स हे इन्सुलिन प्रिस्क्राईब करतात. म्हणूनच औषध गोळ्या की इन्सुलिन असं आपण कम्पेअर करू शकत नाही. ज्या त्या परिस्थितीत ज्या त्या रुग्णासाठी औषध गोळ्या आणि इन्सुलिन हे दोन्ही उपयुक्तच ठरतात. अगदीच. मला वाटतं डॉक्टर अनेक वर्षांचा अनुभव आपल्या गाठीशी असता म्हणूनच केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर लातूर जिल्ह्याच्या आसपास उस्मानाबाद, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये देखील आपण प्रसिद्ध आहात. तर या रुग्णांचाही विश्वास आपल्यावर आहे. कारण तुम्ही जे सांगतायत की डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतात म्हणजे औषधं, गोळ्या किंवा इन्सुलिन, तर या उपचारावर विश्वास ठेवून अनेक रुग्ण आपल्याशी बांधले गेलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. तर असेच हे रुग्ण आजही आपल्या संपर्कात असतात आणि आपल्या उपचारावर विश्वास ठेवतात. म्हणूनच मधुमेही रुग्ण हे मधुस्नेही होण्याचं उद्दिष्ट आपलं जे आहे ते अनेक जिल्ह्यांमध्ये मला वाटतं आपण पूर्ण करत आहात. तर अनेक प्रेक्षक आपली ही मुलाखत ऐकत आहेत, बघत आहेत. तर जाता जाता आपण त्यांना होम टेक मेसेज काय द्याल? मी रुग्णांना एवढंच सांगेल की एखाद्या डॉक्टरांनी जर तुम्हाला इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं असेल तर डॉक्टर बदलू नका, तुमची मेंटॅलिटी बदला आणि इन्सुलिन घेण्यास तयार व्हा. कारण इन्सुलिन बद्दल बरेचसे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे की इन्सुलिन घेणं हे खूप वेदनादायी आहे. तुम्ही जर इन्सुलिनची सिरिंज बघितलीत तर इतकी छोटी आहे की फक्त 4 ते 6 mm ची सिरिंज आहे आणि हे स्वतः त्वचेमध्ये घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे खूप वेदनादायी नाही. दुसरी गोष्ट किंवा दुसरा गैरसमज असा आहे की इन्सुलिन एकदा घेतल्यानंतर आयुष्यभर घ्यावे लागते. मी जसं सांगितलं टाईप 1च्या पेशंटमध्ये तुम्हाला आयुष्यभर घ्यावं लागतं. पण जर रुग्ण टाईप 2चा असेल तर इन्सुलिन हे बंद सुद्धा होऊ शकतं. तिसरा जो गैरसमज आहे की इन्सुलिनमुळे दुष्परिणाम होतात, पण इन्सुलिनमुळे दुष्परिणाम होत नाहीत. उलट इन्सुलिनमध्ये रक्त शर्करा कमी होऊन किंवा नियंत्रित राहून होणारे दुष्परिणाम हे टाळले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा जो इन्सुलिन बद्दलचा गैरसमज आहे की तो कधी घ्यावा किंवा कशा पद्धतीने घ्यावा, हे जे हर्डल आहे किंवा ही जी शक्यता दर्शवली जाते बऱ्याचशा रुग्णांकडून, तर घेण्याच्या पद्धती जर व्यवस्थित असतील आणि तुम्हाला जर शास्त्रोक्त माहिती इन्सुलिन बद्दल असेल तर नक्कीच तुम्ही इन्सुलिन हे एन्हान्सर म्हणून
यूज करू शकता किंवा वापरू शकता. आणि म्हणूनच मी म्हणेन की एखाद्या डॉक्टरांनी जर मधुमेही रुग्णांना इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं असेल तर तुमची मेंटॅलिटी बदला, डॉक्टर बदलू नका, मेंटॅलिटी बदलून इन्सुलिन घेण्यास तयार व्हा. म्हणजेच मधुमेही नव्हे तर शास्त्रोक्त माहिती जाणून मधुस्नेही व्हा. धन्यवाद. वा डॉक्टर, खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देत आहात. आजच्या मुलाखतीमधून मधुमेहाचा उपचार घेत असताना इन्सुलिन विषयी अनेक समज गैरसमज जे प्रेक्षकांमध्ये होते, जे रुग्णांमध्ये होते, त्याबद्दल उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती, त्यांच्या मनातील हे सगळे समज गैरसमज आपण दूर केले आहेत. आणि मला वाटतं की मधुमेहासारखा जो आजार आहे आपल्या भारतभर खूप जास्त वेगानं पसरतो आहे, तर त्याला कंट्रोल कसं करायचं आणि मधुमेह समजा आपल्याला त्याचं निदान झालंच तर त्याचे उपचार घेत असताना काय काय नेमकी काळजी घ्यायची. आणि जसं की लातूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आपण मधुमेही सोबतच मधुमेही रुग्णांना मधुस्नेही बनवण्याचं जे उद्दिष्ट बाळगून आहात ते पूर्णत्वाकडे जाताना आपण बघतो आहोत. तर असेच अनेक रुग्ण आपल्याशी जोडले जावेत, आपल्या संपर्कात राहावेत, पण मधुस्नेही म्हणून ते संपर्कात राहावेत अशी आशा करते. आणि आजच्या मुलाखतीमधून प्रेक्षक हो डॉक्टरांचा आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.